वैशाली पाटील मॅडम आणि त्यांच्यासोबत आजचे जे प्रमुख वक्ते आपण बोलवलेले आहेत ते रमेश कोकिलकर सर आपल्याला पाण्याचे रसायनशास्त्र या घटकावर प्रयोग दाखवणार आहेत, माहिती देणार आहेत. ते आपण आज हा कार्यक्रम घेणार आहोत. इथे तुमच्या सर्वांचे स्वागत. टाळ्या. तुमचं सिलेक्शन केलेलं आहे म्हणजे तुमचं कर्तव्य काय आहे, संपूर्ण कार्यक्रम नीट बघायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे आणि त्यानंतर मी मध्ये येईन परत एकदा तेव्हा पुढचं अजून काही एक रिमेनिंग पार्ट आहे तो मी नंतर सांगेन. आणि सरांची ओळख तुम्ही आता सांगायची म्हणजे आपल्या सर्वांना अध्ययन संस्था परिचित आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून तुम्ही पण त्यामध्ये सहभागी झालेला आहात आणि सर आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसं त्यामध्ये मिळवले. म्हणजे मला आठवत आहे की आमचे विद्यार्थ्यांनी पाठवले स्पर्धेसाठी आणि बक्षीस मिळालं नाही असं झालेलं नाही. त्यामुळे सगळ्यांनी असेच विद्यार्थी घेतले की ज्यांना विज्ञानाची खूप आवड आहे. बरं आजचं राष्ट्रीय विज्ञान दिन आपण का साजरा करतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आमच्या वर्गामध्ये देखील आज कार्यक्रम सुरू आहे. विज्ञान दिनाच्या संदर्भात माहिती सांगितली जाते. पण मी तुम्हाला म्हटलं की इथे प्रत्यक्ष प्रयोगातून आपण शिक्षण घेणार आहोत. त्यामुळे कान आणि डोळे उघडे ठेवायचे, नुसतं उघडच ठेवायचं नाही तर पूर्ण फोकस ठेवायचा आहे. प्रयोगामध्ये निरीक्षण करायचं आणि त्याचबरोबर यावर्षीची थीम आहे, दरवर्षी ना विज्ञान दिनाची वेगळी थीम असते. तर यावर्षीची थीम आहे विज्ञानातील महिला, विकसित भारताची प्रेरणा शक्ती. त्याच्याबद्दल वाटल्यास आपण नंतर केव्हा तरी बोलूया. आता आपण सरांना इथे आपण इन्व्हाइट केलं तर त्यांना जास्त वेळ द्यायला पाहिजे. पण तत्पूर्वी मी वैशाली पाटील मॅडमना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. समोर एवढं सगळं साहित्य तुमच्याकडे ठेवलेलं आहे. सर आलेले आहे त्याच्यामुळे सगळ्यांना गोष्ट आहे की सर आहे ना. मी फक्त दोनच शब्दात तुम्हाला सांगते, फक्त शुभेच्छा देते. तुम्हाला विज्ञान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यामध्येच असे भविष्याचे वैज्ञानिक लपलेले आहेत. मनाला कोणीतरी आम्हाला नक्कीच खात्री आहे, कारण की आपल्या सुविधा काळातले सगळेच मुलं मुली अतिशय हुशार आहेत, सुरक्षित आहेत सगळे आणि प्रत्येकाला काही ना काही आत्मसात करण्याची तुमच्यामध्ये जिज्ञासा आहे. त्याच्यामुळे कुठलाही प्रोग्राम घेतला तरी पण तुम्ही सगळे अगदी छानपैकी उत्साहाने येतात, बरंच सहभागी होतात आणि कुठेही गेलात, कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी झाला तरी बक्षीस सोबत घेऊनच येतात. ही आपली परंपराच आहे आणि ती तुम्ही जोपासत आहे. तसंच तुमच्यातून कुणी ना कुणी भविष्यात वैज्ञानिक होणार. ज्यावेळी व्हाल ना त्यावेळी आम्हाला विसरू नका, तो पाठीला. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपल्या दैनंदिन आणि शेवटपर्यंत आपण या राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल जो कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत त्याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे की प्रत्येक वर्षी आपल्या देशामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे का? तर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण या शास्त्रज्ञांना प्रथम भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते. साधारणतः 1930 मध्ये यांना हा जागतिक दर्जाचा महत्त्वाचा किताब प्राप्त झाले होते. त्यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. याची थोडक्यात आपण पार्श्वभूमी जाणून घेऊया. 1888 मध्ये 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तामिळनाडूमध्ये सी.व्ही. रामन यांचा जन्म. पाणी आपण फ्रीजमध्ये घेऊन पाणी बोलतो. पाण्याचं उत्पादन किती आहे? 100 अंश सेल्सिअस. ही जरा सेंटीग्रेडमधलं तापमानातील फरक. पण अन्य 2 पद्धतीने सुद्धा तापमान मोजता येतं. ज्या पद्धती आहे त्याला कोणतं नाव आहे? या पृष्ठभागाचे शोषक आहे, रेणू आकर्षण आहे. कापसाचं केवळ पाण्याचे याच्यामध्ये आकर्षण असतं. उंच भागातून सकल भागातून उंच भागाकडे पाणी शोषून घेऊन ते पाणी काढावं आणि ओलं झालेलं आहे ते. ओके, तर अशा तिने हे विविध आपण प्रयोग पाहत आहोत. अजून एक महत्त्वाचा म्हणजे प्रयोग म्हणजे
बघा ब्रेक माझी तर तरंगत आहे ना 5 ते 7 ब्रेक तरंगत आहे सर्किट स्टेशन दाखवायचं आहे इथे मी एक आपल्याला माहिती आहे साबण सर्वांना माहिती आहे किंवा सर्फ पावडर आपल्याला सर्वांना माहिती आहे धुण्याचा सोडा असेल निरमा पावडर असेल चाईल्ड पावडर असेल ती पाण्यामध्ये टाकते ती धुण्याचा म्हणजे साबण पाण्यामध्ये उलगडतो आणि पाण्याला भेस येतो बरोबर म्हणजे साबणाची पाणी तयार होते मी आता यासाठी इथे पाण्याच्या आतील रेणू एकमेकाला चिकटलेले असतात पृष्ठभागाचे रेणू जे असतात ते अंतर्भागामध्ये खेचले जातात रेणू आकर्षणामुळे परंतु हवेतील रेणू पाण्याला आकर्षित करत नाही मग ते हवा आहे ना त्यांना ते आकर्षित करू शकत नाही फक्त पाण्याच्या पृष्ठभागाचे रेणू आतील भागाकडे खेचून येतात त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर एक पातळ लवचिक पडदा तयार होतो आणि या हा कशामुळे निर्माण होतो तर या पाण्याच्या पृष्ठीय ताणामुळे निर्माण होतो सर्व वापर निर्माण झालेला असतो यामुळे त्या लवचिक पडद्यावरती एखादी टाचणी जर आडवी ठेवली टाचणी पाण्यामध्ये दिसते परंतु आपण कौशल्य पूर्ण तो प्रयोग केला तर एखादी टाचणी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू शकते अशाच प्रकारे पुढे पाण्यामध्ये बुडलं म्हणून ते आपण व्यवस्थित या पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवलं बघा मी या पाण्यामध्ये आता बुडवणार साबणाच्या पाण्यामध्ये बुडवणार हे अंगणपणे वर काढला पडदा तुम्हाला एक वर उचललेला दिसतो बा वर सरकलेला दिसतो